अनाथांचा नाथ समजले जाणारे अचलपूर तालुक्यातील वज्झर येथील स्वर्गीय अंबादास पंत अनाथाश्रमाचे कार्य द्विगुणित आहे। येथे शंकरबाबा पापडकर यांनी अनेक दिव्यांग मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून अनेकांना शिक्षित करून त्यांचा सुखी संसार थाटला। त्यांच्या आश्रमाला संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी तब्बल 200च्या वर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात। याच आश्रमाचा संत गाडगेबाबा पुण्यतिथी दिनोत्सव दिनी सिटी न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी वज्झर येथील स्वर्गीय अंबादास पंत अनाथाश्रमाची माहिती जाणून घेतली। आपण आज आलेलो आहोत अचलपूर तालुका येथील वज्झर गावामध्ये। मेळघाटाच्या पायथ्याशी वसलेलं वज्झर गाव, या गावामध्ये 123 बेवारस मुलांचा बाप शंकरबाबा पापडकर या नावाने राहतो। शंकरबाबा अशी व्यक्ती आहेत जी कर्मयोगी आहेत। आज कर्मयोगी संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे। या औचित्याने आम्ही या वज्झर आश्रम शाळेला भेट द्यायला आलो आहे। स्वर्गीय अंबादास पंत बेवारस अनाथालय या वज्झर आश्रम शाळेमध्ये मुलांचं पुनर्वसन होते। हे पुनर्वसन बघण्यासाठी आज 230 आला अधिकारी, जे भविष्याचे तहसीलदार आहेत, भविष्याचे एसडीओ आहेत, हे अधिकारी आज इथे आले। त्यांनी भेट दिली आणि शंकरबाबा सोबत इथे कसं काय अनाथ मुलांचं, मतिमंद मुलांचं पुनर्वसन होतं या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन घेतलं। वज्झर आश्रम शाळेमध्ये 123 मुलांचं पुनर्वसन घडून आणणारे, त्यांना मतदानाचा राष्ट्रीय अधिकार घेऊन देणारे, त्यांचा आधार कार्ड बनवून देणारे आणि आता एक माला नावाची मुलगी, तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगची परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि 3 मुलं सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट झाले। 14 मुलांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचे काम त्यांनी केलं। म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये पुनर्वसन करणारी एकमात्र संस्था ही गोपाळा शिक्षण संस्था वज्झर मध्ये आहे। या वज्झर आश्रम शाळेमध्ये आपल्याला सांगायचं आहे की वज्झर आश्रम शाळेचे संस्थापक कर्मयोगी शंकरबाबा पापडकर यांनी आपली हयात कबर बनवलेली आहे। म्हणजे मी मेल्यानंतर माझी कबर इथे असणार, तर मी माझ्या मुलांसोबत राहणार। माझे हे अनाथ मुलं माझ्या कबरजवळ, माझ्या समाधीजवळ येऊन बसणार, माझी प्रार्थना करणार, मला आवाज देणार, तरी मी त्यांना आवाज देऊन त्यांना त्यांचा हालचाल विचारणार आणि त्यांच्या जवळ राहणार। म्हणजेच माझी आत्मा सुद्धा मेल्यानंतर ही माझ्या मुलांना प्रेम देण्यासाठी राहावी, म्हणून मी माझी हयात कबर बनवतो। आपण बघत असणार की इथे ही हयात कबर आहे, ज्यावर लिहिलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर या हयात कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलींनाच दफन करावे। या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचा राहील, असे शंकरबाबा यांनी कथन केलेले आहे। आणि या वज्झर आश्रम शाळेमध्ये उद्या कलेक्टर ची मंडळी येणार आहेत, जे भविष्याचे जे कलेक्टर आहेत असे कलेक्टर सुद्धा येणार आहेत आणि येथे पुनर्वसन मॉडेल म्हणून ही संस्था संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होत आहेत। येणाऱ्या काळामध्ये शंकरबाबाची एकच मागणी आहे की माझ्या 18 वर्षावरील जे मुलं असतात त्यांना पुनर्वसन व्हावं, त्यांचं आजीवन पुनर्वसन करावं, हीच मागणी घेऊन हे अधिकारी यांचं ऐकून जात आहे। परंतु ही आवाज केंद्रापर्यंत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत जायला पाहिजे, हे त्यांचं वक्तव्य आहे। बाबा, ये जो हयात अपनी जिंदेपने में कबर क्यों बना ली है सभी के? हाँ, आइकुन क्या कई को हैदराबाद निजाम, हाँ, और लखनऊ के निजाम, हाँ, नवाब, इन्होंने लिख के रखे कि हमारी कबर बना के रखो। और पोप पॉल रोमन कैथलिक, इन्होंने पहले कबर खोद के रखे। जैसे बिशप रजौरिया है ना, ये अमरावती वाले पछान बिशप गुजर गए, उनकी चर्च के अंदर खोद के रखे। अब दूसरा कोलोस हो, उसने बोला इसके बाद मेरे को गाड़ना, 4 कबर गया, अभी 4थी कबर वहां है, गड्ढा को। ऐसा है। तो आपको अपने बच्चों के साथ ही भविष्य में रहना है? नहीं, हाँ, मरने के बाद भी बच्चों के साथ रहूं मैं? मेरे बच्चों का कोई है, माँ बाप नहीं, आइकुन गया पूर्ण, ये बंद करना। नहीं, बहुत अच्छा विषय है वो। ये तो यहाँ क्या है, इसी में गले गाड़ने, मैं मरे बाद में मेरे बच्चे कहाँ जाएंगे? हमारा बाप यहाँ छोया है, मैं तेले अगरबत्ती देता रोज शाम को आते, हमारा बाप मरा है, तो शांति मिलेगी ना? ये बच्चे कहाँ घूमेंगे? कोई नहीं नजदीक रखेगा। आपके समाधि के पास बैठकर आप उनको आशीर्वाद देंगे? हमारा बाप यहाँ है, नहीं समझे, नहीं लक्षात आलं, हमारा बाप यहाँ सोया है असे म्हणतात ते। ट्रेनिंग दे दिया उनको, मैं मरे बाद में तो उनको नाराजी विचार आया कि हमारा बाप सोया है। क्या बात है। एक फोटो निकालने सेव करून देऊ का त्याच्यात? नाही, बिलकुल तू काढ घे। मोठा हो, चांगला राह।
किल्लेदारच्या सोबतही राह आणि बामणांच्या सोबत राह. नाही लक्षात आलं. हे काय करू. हा बेटा. हा आ रहा है एक मिनट. भाऊ इधर आ ना. हे ताराबेन मसरू आला. याच्या बेटा आज हे ताराबेन मसरू आला. हे अवचूतराव गाडगे बाबा मिशनचे इधर ना बेटा बातमी. हे हिचं जे ताराबेन मसरू आश्रम पटवर धंदा दिला बौद्ध समाजाचं. मुलाला दत्तक घेतलं. पत्रकारांनी बेमौत मारलं तिला. आत्महत्या करावी. गाडगे बाबाची सून. अच्छा. हा मग 1836 1950 ते 52 पर्यंत इंदिरा गांधी हिच्याकडे होती मैदानला. हे गाडगे बाबा मिशन. गाडगे बाबाला ज्यांनी गाडगे बाबा केलं ते हे अवचूतराव. याचा मुलगा आहे बापूसाहेब देशमुख. हात रखून द्यायचा. अचलपूर तालुक्यातील मेळघाटाच्या पायथ्याशी वसलेलं वज्जर गाव. या वज्जर गावामध्ये स्वर्गीय अंबादास पंत अनाथालय आहेत आणि अनाथ बेवारस मतिमंद विद्यार्थ्यांचं या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम भारतामधील महाराष्ट्रातील अचलपूर तालुक्या येथे वसलेल्या या संस्थेने केलेलं आहे. 123 मुलामुलींचे वडील, त्यांना पिता म्हणून, त्यांची आई म्हणून राहणारे, इथेच वास्तव्य करणारे कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांनी आज स्वतः या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा देऊन, सुखसुविधा देऊन त्यांचं पुनर्वसन घडवून आणलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये हे पुनर्वसनचं मॉडेल ही संस्था झालेली आहे. गोपाळा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वर्गीय अंबादास पंत या आश्रम शाळेमध्ये 123 मुलं मुली वास्तव्य करतात आणि आतापर्यंत 14 ते 15 मुलींचं लग्न लावून पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये कायदा आहे, जेव्हा लहान जो मतिमंद असतो, बेवारस असतो, त्याला 18 वर्षापर्यंत आश्रम शाळेमध्ये राहण्याचा अधिकार असतो. 18 वर्षापर्यंत शासन त्याला सर्व सुखसुविधा देते. परंतु 18 वर्षानंतर ते मतिमंद, ते बेवारस, त्याला काय बुद्धी येते का, म्हणजे भविष्यामध्ये ती कुठं जाईल, त्याचं पुनर्वसन कोण करणार, हा कायदा आजपर्यंत तरतुदीमध्ये आला नाही. म्हणून हीच मागणी घेऊन शंकरबाबा पापळकर हे वारंवार लढत आलेले आहेत. त्यांनी कित्येक वेळा मीडियाच्या समोर आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की हा कायदा जर घडला तर भविष्यात मी तर मरणार, परंतु माझे हे बेवारस मतिमंद मुलांना पुनर्वसन होणार. आज इथे भविष्याचे तहसीलदार SDO यांनी भेट देऊन इथे संस्थेमध्ये कशा प्रकारे पुनर्वसन होते याची माहिती घेतली आहे. उद्या इथे भविष्याचे कलेक्टरसुद्धा येणार आहेत. आपल्याला इथे बाबांची हयात कदर बांधलेली आहेत. हयात कदर कबर अशी आहे की हयात कबरवर लिहिलेलं आहे की मी जेव्हा मरणार तर माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर या हयाती कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलींनीच दफन करावे. या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचेच राहील, कारण मी मुलांना सोडू शकत नाही. बाबांचं या मुलांसोबत, या मुलींसोबत इतकं प्रेम, इतकं आहे की त्यांनी माझी कबर इथं का असावी, म्हणजेच मी या संस्थेमध्ये या मुलांसोबत राहणार, त्यांचं प्रेम मला मिळत राहणार. मी रात्र असो दिवस असो माझ्या मुलींसाठी, माझ्या मुलांसाठी कधीही इथे राहणार. माझी समाधीजवळ येऊन ते बसणार, मला अगरबत्ती लावणार, मी त्यांना कोटी कोटी आशीर्वाद देणार. मी माझ्या मुलांना सोडून जगू शकत नाही. जे भविष्यात आपण म्हणत आहे की यांचं भविष्य काय होणार, परंतु सरकारने सुद्धा या पुनर्वसन कायदा घडून या अनाथांचं भविष्य घडवावं. आज संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या औचित्यावर ज्या प्रकारे कर्मयोगी संत गाडगे महाराज होते, त्यांच्याच कर्मयोगी गाडगे महाराजांच्या पावलावर चालणारे आमचे शंकरबाबा पापळकर यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी पुनर्वसनचा कायदा घडून या 18 वर्षावरील मुलांना सुद्धा पुनर्वसित करावं. हीच मागणी घेऊन आज संत गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष म्हणून मी बोलत आहे. कॅमेरामॅन विशाल थोरात सोबत नितेश किल्लेदार, राष्ट्र अंदाज न्यूज, परतवाडा.